5200 वर्षापूर्वी उद्धव गीता म्हणजेच 11वा स्कंद भगवंताने उद्धवाला सांगितला आणि त्या उद्धव गीतेमध्ये संपूर्ण 18,000 ओव्या नाथांनी त्याचं विश्लेषण केलं. जे भगवंतांनी 5200 वर्षापूर्वी सांगितलं त्याचंच विश्लेषण आघात त्यांच्या व्यापक दृष्टिकोनातून, व्यापक तत्वातून आपल्याला नाथबाबांनी या एकनाथी भागवताच्या माध्यमातून सांगितलेलं आहे. आणि ते वाचण्याची, ते ऐकण्याची संधी आपल्याला आपल्या पूर्वजन्माच्या सुकृतानुसार, आपल्याला काहीतरी पूर्वजन्माचं सुकृत आहे म्हणून आपण एकत्र आलेलो आहोत. नाही तर ह्याच्यामध्ये श्रवणामध्ये कोणाला आवड नसते एवढी. पण तुम्ही आम्ही पूर्व सुकृताचा, पूर्ण अभ्यासाचा, दास सद्गुरूचा तोची जाणे, पूर्व सुकृताचा, तुमच्याकडं पूर्वजन्मीचं सुकृत आहे. म्हणजे काय? पुण्य आहे मागच्या जन्माची. नाही तर हा 18,000 ओव्यांचा भागवत ऐकायला लोक 18 ओव्याने 18 मिनिटं थांबत नाही माणसं. पण आपण आज गेल्या 4 वर्षापासून सातत्याने याचा पाठपुरावा करत आहोत. पूर्व सुकृताचा म्हणजे मागच्या जन्माचं काहीतरी सुकृत आहे, पूर्ण अभ्यासाचा. आणि अभ्यास पण तुम्ही करता, ध्यान करता, त्या ध्यानाच्या माध्यमातून तुम्ही त्या परब्रह्म तत्वाशी एकरूप होता म्हणून तुम्हाला ही गोडी लागलेली आहे. गोडी लागण्याचं कारण काय तुम्हाला? आज प्रत्येक माणूस ह्या वेळेची वाट बघतो. का? तर प्रत्येकाला कुठेतरी आतमध्ये त्या भगवंताच्या दर्शनाची ओढ लागलेली आहे. भगवंताच्या दर्शनाचं कुठेतरी आतमध्ये साक्षात्कार झालेला आहे. आणि म्हणून हे सगळं आपण या भागवत ऐकण्यासाठी सातत्याने आपण या रुजू म्हणजे हजर असता. आणि आपल्या हजेरीमध्येच परमात्मा बसलेला आहे. तुमची जी हजेरी आहे रोजची, त्या हजेरीमध्ये परमात्मा बसलेला आहे. आणि ते ऐकण्याचं भाग्य आपल्याला या 11व्या स्कंदामधून काहीतरी पूर्वजन्माचं सुकृत आहे. आणि ते सुकृत आता तुमचं आमचं उदयाला आलेलं आहे. आणि आपण वाचत कुठपर्यंत आलेलो होता तर एकनाथी भागवत अध्याय 22वा श्लोक क्रमांक 37 आणि ओवी क्रमांक 31 आहे. बघा नाथ महाराज काय सांगतात. कर्माच्या अधीन असणारे मन कर्मानेच पूर्वी प्राप्त झालेल्या, प्रत्यक्ष पाहिलेल्या किंवा ऐकलेल्या विषयांचे ध्यान करते. मनुष्य जो कर्म करतो, अनेक जन्मामध्ये आपले अनेक जन्म झालेले आहेत. या अनेक जन्मामध्ये जे कर्म आपण केलेले आहेत ते मनाच्या माध्यमातून केलेले. बरं का? प्रत्येक माणसाला प्रत्येक जन्मामध्ये कुठल्याही योनीमध्ये गेला तर त्याच्याकडं मन हे इंद्रिय खूप महत्त्वाचं आहे. ते दिसत नाही पण तो मन इंद्रियांचा राजा आहे आणि तो राजा आहे. आणि मनच काय आहे? मनच आपला देव आहे. नाही आन दैवत तुका म्हणे मना ऐसे. मनच आपला देव आहे आणि मनच आपला राक्षस आहे. मनाने चांगलं कृत्य केलं तर तो देवत्वाला जातो. मनाने राक्षसी कृत्य केले तर तो अधोगतीला जातो. म्हणजे कोण मला सांगा? मनच आपला, मन गुरु आणि शिष्य करे आपलेच दास्य. मनच आपला गुरु आहे आणि मनच आपला शिष्य आहे. कितीतरी असे प्रमाण आहेत मनाबद्दल. पण आपण त्या मनाकडे बोध असेल तरच आपल्याला हे सगळं कळणार आहे. इथं आपल्याला भगवंताने उद्धवाला सांगितलं आहे की कर्माच्या अधीन असणारे मन कसं आहे? कशाच्या अधीन आहे? कर्माच्या अधीन आहे. जे आपण कर्म करू, मला सांगा, आपण ज्यावेळेला कर्म करायला सुरुवात करतो त्यावेळेला आपल्या मनामध्ये पहिल्यांदा ते कर्माचं काय होतं? लिखाण होतं आपल्याकडे. एखादी गोष्ट आपल्याला करायची
तर ती मनाकडे पहिल्यांदा काय केलेली असते, मनाकडे ती मनाने म्हणजे मनाने आपले स्वीकार केलेला असतो. ते ज्या वेळेला मन स्वीकार करतो ही गोष्ट करायची, त्यावेळेला आपली इंद्रिय सगळीकडे धावत असतात. मनाने सांगितलं एखाद्या विषयाकडे धावायचं, काम वासनेकडे जायचं, हे मनाने पहिले ठरवलं पाहिजे आणि मग इंद्रिय कामाला लागतात. मनाने ठरवलं की नाही की आपल्याला एकनाथी भागवत वाचायचं, तर लगेच आपले हात काय करतात, भागवताकडे जातात, भागवतातला पान काढतात, कुठला चाललोय तो अध्याय काढतात आणि डोळे काय करतात, वाचायला सुरुवात करतात. आणि जे आपण ऐकलंय, जे आपण वाचलंय ते इथून मुख बोलायला सुरुवात करतो. म्हणजे सगळं कार्य कोणाचं आहे, सगळं कार्य मनाचंच आहे. नाही नाही आन दैवत तुका म्हणे, मना ऐसे, मनच देव आहे आपला. आणि त्या मनाला आपण चांगल्या मार्गाला लावलं तर ह्या मनातूनच आपल्याला भगवंताला प्रगट करता येतो. मन, बुद्धी, चित्त आणि चैतन्य हे मनाचे 4 प्रकार संतांनी सांगितले आपल्याला. मनातून बुद्धीकडे, बुद्धीतून चित्ताकडे, चित्तातून चैतन्यामध्ये जातं. आणि ह्या मनाला चालवणारी जी शक्ती आहे ती व्यापक शक्ती आहे. आणि ती व्यापक शक्ती आपल्या मनाला ती काय करते, आपल्या मनाला ती शक्ती पुरवते की जे चैतन्य आहे ते चैतन्य. म्हणून काय सांगितले, भगवंत कसा आहे की मनाच्या पलीकडे भगवंत आहे, देहाच्या पलीकडे ते तत्व आहे, मनाच्या पलीकडे तत्व आहे. म्हणजे जी वस्तू पलीकडे आहे, जे परब्रह्म या मनाच्या पलीकडे आहे, म्हणजे परब्रह्म मनाला शक्ती देणारे आहे. परब्रह्मच प्रत्येकाच्या मनाला शक्ती देतो बरं का, परब्रह्म. आणि म्हणून आपलं मन चालतो. प्रत्येकाला बुद्धी देणे भगवंताचे, भगवंतच बुद्धी देतो. आणि मग ह्या मनाच्या माध्यमातून देह कार्य करत असतो. म्हणून कर्माच्या अधीन असणारे मन, कर्मानेच पूर्वी प्राप्त झालेल्या, जे कर्म आपण करू त्या कर्मानेच प्राप्त झालेल्या आणि प्रत्यक्ष पाहिलेल्या, या डोळ्यांनी प्रत्यक्ष पाहिलेल्या किंवा ऐकलेल्या विषयांचे ध्यान करते. ऐकलेल्या विषयांचं ध्यान करतो माणूस, किंवा डोळ्याने बघितलेल्या विषयांचं ध्यान करतो. हे सगळे कामं कोणाचे आहेत, तर प्रत्यक्ष मनाचंच कार्य आहे. आणि त्या विषयांमध्ये पुन्हा ते विषय पुढे आल्यास शिरते. आणि जे विषय आपल्या समोर येईल त्या विषयामध्ये मन काय करतो, तर मन त्याच्यामध्ये, त्या विषयांमध्ये मनच जाऊन बसतो. प्रत्येक विषयामध्ये मन जाऊन बसतो. आणि म्हणून सनकादिकांनी प्रश्न केलेला ब्रह्मदेवाला की बाबा मन विषयांकडे जातो, मन विषयांकडे धावतो आणि विषय त्या मनाच्या मागे धावतात, याला उपाय काय. 21व्या अध्यायामध्ये 17व्या श्लोकामध्ये सनकादिकांनी ब्रह्मदेवाला विचारलेला प्रश्न आहे आणि त्याची उत्तरं त्याच्यामध्ये आहेत. मन काय करतो, तर मन विषयांचं चिंतन करतो. आणि मनाने विषयांचं चिंतन केलं, मनाने काय केलं, विषयांचं चिंतन केलं की आपली इंद्रिय त्या तिकडे धावतात. म्हणजे या इंद्रियांना शक्ती जे देणारं आहे ते मन आहे. मग त्या मनाने ठरवलं पाहिजे चांगलं का वाईट ते. आणि चांगलं का वाईट आपल्याला ठरवण्यासाठी आपल्याला सद्गुरूला शरण जावं लागतं. प्रत्येक माणसाला कळत नाही चांगलं का वाईट ते. किंवा ऐकलेल्या विषयात लीन होते, त्यानंतर त्याची पूर्वस्मृती नाश पावते. आणि पुढे लिहिलंय, पुन्हा ते विषय पुढे आल्यास शिरते. म्हणजे विषयामध्ये जातो, ते मन प्रवेश करतो किंवा ऐकलेल्या विषयात लीन होतो. जे आपण ऐकलंय त्या विषयामध्ये माणूस लीन होतो आणि त्यानंतर त्याची पूर्वस्मृती नाश पावते. आणि जे काय मागची स्मृती जी असेल तिचा नाश होतो. आता आपण वाचनाकडे जाऊया. श्रुतदृश्य विषयांचे ध्यान, श्रुत दृश्य विषयांचे ध्यान निरंतर वाढवी मन, तीव्र धारण दारुण
अन्य स्फुरण स्फुरेना. म्हणजे काय सांगतात की पाहिलेल्या किंवा ऐकलेल्या विषयांचे सतत ध्यान मनाला इतके दृढ लागते की दुसऱ्या कशाची तेथे स्फूर्ती होत नाही. जे जे आपण ऐकू, जे जे आपण बघू, म्हणजे डोळ्यातून ऐकण्यातून आपल्याला जे काय दिसतं, डोळ्यांनी बघितलं, कानाने ऐकलं की मन लगेच तिकडे धावतो माणसाचं. म्हणजे पहिली शक्ती कोणाकडे आहे? डोळ्यांनी बघितलं आणि कानाने ऐकलं तर मन काय करतो? आपलं काम चालू करतो. म्हणजे डोळ्यांचा सर्व इंद्रियांचा राजा कोण आहे? तर मनच आहे. म्हणून इथं लिहिलं की नाही, मन एव मनुष्यानाम कारणबंध मोक्षाय बंधाय विषय संग आणि मुक्ते निर्विषय. विषयच आपल्याला काय करतात? अधोगतीला घेऊन जातात. मुक्त आहे निर्विषय. मुक्त व्हायचं असेल तर आपल्याकडे कुठलाच विषय नाही पाहिजे. आणि जर आपल्याकडे कुठल्याही विषयाची आपल्याला आवड निर्माण झाली का आपलं मन तिकडे लगेच धावतो आणि आपल्या इंद्रियांकडनं नको ते कार्य होऊन जातो. चांगलं करणारा पण मनच आहे ना, वाईट करणारा पण मनच आहे. मग आता हे ज्यांनी त्यांनी ठरवायला पाहिजे. आवडल्या विषयांचे ध्यान अंतकाली ठसावे जाणं, तेव्हा तदाकार होय मन सर्व भावे आपण तन्निष्ठा. म्हणजे काय सांगितलंय की आवडल्या विषयांचे ध्यान. जर एखाद्या माणसाला विषय आवडलं तर त्याचं ध्यान लागतं. विषय एखाद्या माणसाला आवडलं की त्याचंच ध्यान लागतो. जो करी विषयांचे ध्यान तो होय विषय निमग्न. नाथबाबा सांगतात मागच्या अध्यायात, जो करी विषयांचे ध्यान तो विषय होय निमग्न. जो करी सदा माझे चिंतन तो मीच होय सांगतात. जो करी विषयांचे ध्यान तो होय विषय निमग्न. जो करी सदा माझे चिंतन तो चैतन्य घन मीच होय. म्हणजे मनाचं सगळं कार्य सांगितलंय. जे मन विषयांचं चिंतन करेल तर तो विषयांच्या मागे धावतो. पण जो करी सदा माझे चिंतन, पण भगवंत सांगतो जो सतत माझंच चिंतन करतो तो चैतन्य घन मीच होय. त्या चैतन्य रूपाने मीच त्याच्या शरीरामध्ये प्रवेश करतो. आणि विषयांचं ध्यान केलं की माणूस विषयांच्या मागे पडतो. आणि माझं ध्यान केलं तर मीच होऊन जातो, भगवंतच होऊन जातो. म्हणजे आपल्याला दोन बाजू दिलेल्या आहेत. किती बाजू दिलेल्या आपल्याला? दोन बाजू दिलेल्या आपल्याला. मनाला एक खालची बाजू आणि एक वरची बाजू, दोन बाजू दिलेल्या आहेत. आता आपल्याला अधोगतीला जायचं की सद्गतीला जायचं का भगवंताला प्राप्त करायचं हे आपल्या हातात आहे. पण बरेचसे लोक विषयाधीन झालेले आहे. त्याच्यामुळं ज्याचं अंतःकरण मलिन झालंय, ज्याचं मन मलिन झालंय, त्याला भगवंताची प्राप्ती आयुष्यात होणार नाही. कारण भगवंत कसा आहे? निर्मल आहे. भगवंत कसा आहे? निर्मल आहे. आणि आपल्याला निर्मल व्हायला लागेल. अंतःकरण आपलं दूषित असेल. अंतःकरणामध्ये दूषित कशामुळे होतं सांगा मला? दूषित कशामुळे होतं अंतःकरण? तर ज्याच्या अंतःकरणामध्ये विषयांचं ध्यान आलं की त्याचं अंतःकरण दूषित होतं. सोपी गोष्ट आहे. आणि आपल्याला विषय सोडून गेले की आपण निर्मल होतो, स्वच्छ होतो आपण. मन एकदा निर्मल झालं म्हणून जैशी गंगा वाहे तैसे ज्याचे मन. जैशी गंगा वाहे तैसे ज्याचे मन भगवंत जाण त्याच्या जवळी. जशी गंगा निर्मल वाहते तसं आपलं मन जर निर्मल व्हायला लागलं तर भगवंत त्याच्या जवळच आहे. जैशी गंगा वाहे तैसे ज्याचे मन भगवंत जाण त्याच्या जवळी. भगवंत त्याच्याच जवळ असतो की ज्याचं मन गंगेसारखं पवित्र निर्मळ वाहत असतो. आणि हे वाहण्याचं जे कार्य आहे, निर्मल मन वाहण्याचं कार्य आहे, शुद्ध होण्याचं कार्य आहे, ते आपल्या संतांनी केलेलं आहे. आपले
संत ज्ञानोबाराया, तुकोबाराया, जनाबाई, मुक्ताबाई, मीराबाई, सच्चिदानंद सद्गुरू आपले श्रीपाद बाबा, पांडुरंग देवकर बाबा यांनी हे कार्य केलं. मनाला शुद्ध करण्याचं. चित्त शुद्ध तरी शत्रुमित्र होती, व्याघ्रने खाती सर्पतया. चित्त शुद्ध तरी शत्रुमित्र होती. एकदा का चित्त शुद्ध झालं की शत्रू पण तुम्हाला शरण येतील, मित्र होतील. व्याघ्रने खाती सर्पतया. वाघ पण खात नाही, सर्प पण आपल्याला चावत नाही. बघा ना, सर्प काय करतो, आपल्यावर सावली करतो. जर आपलं मन निर्मल असेल, शुद्ध असेल, विमल असेल, तर हजारो वर्ष त्या नैमिषारण्यामध्ये जे नागा साधू आहेत, जे प्रयागला येतात कित्येक वर्षांनी आणि नंतर ते जंगलामध्ये जाऊन बसतात. मग असं कधी आपण ऐकलंय का एखाद्या वाघाने खाल्लं साधूला? अजिबात नाही. का तर चित्त शुद्ध तरी शत्रुमित्र होती, व्याघ्रहीन खाती सर्पतया. चित्त शुद्ध पाहिजे माणसाचं. आणि त्या शुद्धीकरणाचं काम आपण संसारामध्ये आहोत. आपलं मन ताबडतोब मलिन होतो. एका क्षणात माणसाचं मन मलिन होतो संसारामध्ये. आणि म्हणून संसारासाठी दिलेली उपासना जी आहे, संसारासाठी दिलेलं नाम आहे, त्या नामाचं आपल्याला सातत्याने चिंतन केलं तरच आपल्याला अंतःकरणाची शुद्धी होते. बरं का, प्रत्येकाने काय करा, अंतःकरण शुद्धीसाठी दिलेला जो नाम आहे त्या नामाशी आपण एकरूप व्हायला पाहिजे. जर आपण नामाशी एकरूप झालो नाही तर आपल्याकडनं अगणित पाप होतील माणसाकडनं. आवडल्या विषयांचे ध्यान अंतकाली ठसावे जाणं. आपल्या अंतकालामध्ये विषयांचं ध्यान जर तसंच राहिलं तर अंतकाली ठसावे. अंतकाली आपल्याला तोच विषय येईल. म्हणून समर्थाने लिहिले की पंच प्राण स्थळ सोडिती, प्राणरूप वासनावृत्ती, वासना मिश्रित प्राण जाती, देह सोडून या. पंच प्राण स्थळ सोडिती, प्राणापान व्यान उदान समान. हे आपले पंच प्राण आहे. ते काय करतात? लिहिले की नाही, मनःष्ठानी इंद्रियानी प्रकृतीस्थानी. मनःष्ठानी इंद्रियानी म्हणजे मनःष्ठानी इंद्रियानी म्हणजे 5 विषय आहेत आणि एक मन आहे. ते काय करतो? जसं जसं त्या मनाकडे विषय असतील त्या विषयांना घेऊन 6वं मन काय करतो? दुसऱ्या शरीरामध्ये प्रवेश करतो आणि आपल्याला दुसरा जन्म, दुसरा देह मिळतो. जशी वासना असेल तसा आपल्याला नवीन देह मिळतो. मला सांगा, जो भगवंत किड्या मुंगीला जन्म देतो, किडा मुंगी निर्माण करतो, आपल्या केसामध्ये ओवा निर्माण करतो, कित्येक प्रकारचे हजारो कितीतरी पट्टीने प्राणी आहेत, जीव आहेत, सगळ्यांना निर्माण करतो. मग आपली जशी वासना असेल तसा आपल्याला परत जन्माला यावं लागतं. म्हणजे अंतकाली ठसावे जाणं म्हणजे अंतकाली काय करतात? ते विषय आपल्या आतमध्ये ठसावले जातात. पंच प्राण स्थळ सोडिती, प्राणरूप वासनावृत्ती, वासना मिश्रित प्राण जाती, देह सोडून या. वासना घेऊनच काय करतो? जी वासना जशी असेल तसा आपल्याला नवीन देह मिळतो. जैसे जीर्ण वस्त्र सांडीजे, नूतन वेढीजे, तैसे देहांतरित स्वीकारिजे चैतन्य नाथ. ज्ञानोबाला सांगतात, जैसे जीर्ण वस्त्र सांडीजे. जसा एखादा कपडा फाटका आपण टाकून देतो की नाही, लगेच टाकून देतो फाटला कपडा की. आणि नूतन वेढीजे, नवीन कपडा आपण घालतो. तैसे देहांतरिता स्वीकारिजे चैतन्यनाथ. तसं देहाच्या अंतकाली हा जो आपला कपडा म्हणजे आपला शरीर जुना जर्जर झालेला शरीर, म्हातारा झालेला शरीर काय करतो? टाकून देतो आणि दुसरा देह धारण करतो. चैतन्यनाथ, चैतन्य नावाचा ईश्वर जो आपल्या आतमध्ये आहे, ईश्वर तो कसा आहे? चैतन्य रूपाने आहे. आणि तो चैतन्य काय करतो? आपले 5 प्राण वायो सरीस वासना गेली, वायो स्वरूपच राहिली, पुन्हा जन्म घेऊन येईल हेतू परत रे. वायो सरशी वासना गेली, वायो सरशीच राहिली,
वायू सरशी वासना गेली म्हणजे त्या मनाच्या बरोबर. मन कसा वायुरूपाने आपला, मन कसं आहे वायुरूपाने मन. लक्षात घ्या, आपण जेव्हा ध्यानाला बसतो तेव्हा मन आपला सगळं फिरत असतो, इकडे तिकडे इकडे तिकडे सातत्याने फिरतो बरं का. मन इकडे तिकडे आख्या सगळीकडे फिरतो. जे आपण दिवसामध्ये जे आपण कार्य केलेलं आहे, जे आपण जन्माला पासून जे आपण चांगले वाईट कर्म केलेले आहेत, किंवा जे आपण उद्योगधंदे घेऊन बसले आहेत, किंवा जे आपल्याकडनं वाईट कर्म झालेले आहेत, त्या सगळ्या कर्माचा गणित तिथे ध्यानाला बसल्या लगेच आपल्याला येतो समोर. आणि आपण मग त्या विषयांचं ध्यान करतो. काय काय केलं दिवसभरामध्ये, काय करायचं पुढं, ध्यानातून उठल्या काय, हे सगळं चालू असतं तिथे बरं का. सगळं चालू असतं तिथे ध्यानाला बसल्यावर. मग हे सगळं काय होतं, कशामुळे होतं, ध्यानात घ्या. मी सांगतो तुम्हाला, साधनेबद्दल बोलतो मी, फार महत्वाचा विषय. ज्या वेळेला आपलं मन सगळीकडे फिरत असतो त्यावेळेला आपला श्वास पण आपला पळत असतो इकडे तिकडे इकडे. श्वासाकडे आपलं लक्ष नसतं, श्वासाकडेही लक्ष नसतं आपला. कारण जोपर्यंत आपलं मन इकडे तिकडे भरकटत आहे तोपर्यंत आपल्या श्वासाकडे लक्षच येत नाही आणि श्वास थांबत पण नाही. श्वास सारखा काय करतो, चालूच असतो आपला. आणि ज्या वेळेला आपलं मन स्थिर होईल, एकाग्र होईल, कुठलेच विषय चित्तामध्ये नसतील, त्यावेळेला आपला श्वास स्थिर होतो, कमी होतो. श्वास आपला कमी झाला, शांत होतो माणूस. श्वासाचं जाणं येणं हळूहळू गती कमी होतो. आणि ज्या वेळेला श्वासाची गती एकदम स्थिर होते, जाणं येणं श्वासाचं थांबतो, त्यावेळेला आपण त्या आत्मस्वरूपाशी, त्या परमात्म तत्वाशी आपण एकरूप झालेला असतो. याच्यासाठी तुम्हाला मी आता नेहमीच म्हणत असतो की ना, तुकाराम महाराजांनी आपल्याला प्रमाणित केलेलं आहे. तुका म्हणे मन मुरे मग जे उरे ते तू. अरे ते तुझं स्वरूप. तुकाराम महाराज म्हणतात मन मुरे म्हणजे मनाकडे येणारे विचार, मनाकडे येणारे संकल्प विकल्प ज्या वेळेला थांबले जातात, मग संकल्प विकल्प थांबले, विचार थांबले, मग श्वास पण आपला शांत होतो. श्वास घ्यायची गरज लागत नाही, सुषुम्ना नाडी पण चालू होतो, आपण शांत होऊन जातो, एकाग्रचित्त होतो. मग जे उरे ते तू, मग जे उरतं ते आपलं स्वरूप आहे सांगितलंय. सगळं कोणाकडे आहे, मनच काय आहे, नाही नाही आन दैवत. तुका म्हणे मना ऐसे, मनासारखा दुसरा देवच नाही जगामध्ये. पण तो मन आपल्याला त्या सद्गुरूच्या आज्ञेमध्ये आपल्याला कमीत कमी 21,600 जे आहेत ना, त्याही पेक्षा आपले श्वास कमी व्हायला पाहिजे. 21,600 जपा, नेमून गेले अजपा, विचार पाहता सोपा, सकल काही, सगळं परमार्थ सोपा आहे. पण 21,600 काय आहेत आपल्याला कळतच नाही, तिकडे आपलं लक्षच नाही. 21,600 जपा, नेमून गेले अजपा. अजपा आहे, ती जपण्याची गरज नाही. विचार पाहता सोपा, सगळा सोपा परमार्थ आहे. परमार्थ आपल्याकडेच बरं का, आपल्या आतमध्येच परमार्थ लपलेला आहे. हे सगळ्या खुणा आहेत. खुण जे जाणती जैसे तैसे, खुणा आहेत त्या सगळ्या परमार्थाच्या. म्हणून आपण सद्गुरूला शरण का जायचं, की सद्गुरू आपल्याला त्या आपल्या अंतरीच्या अंतरात्म्याशी एकाग्र चित्त करून, त्या विषयांचं ध्यान बाजूला करून भगवंताचं चिंतन कसं होईल जास्तीत जास्त, आपल्या आत्मस्वरूपाशी आपण एकाग्र कसं होऊ, ह्याची अनुभूती घेणं. म्हणून अभ्यास होऊन गहन पार्थामक ज्ञान, ज्ञानाहून ध्यान विशेष. ज्ञानवाऱ्या सांगतात अभ्यास होऊन गहन पार्थामक ज्ञान. अभ्यासापेक्षा कठीण काय ज्ञान आहे, पण अभ्यास होऊन गहन पार्थामक ज्ञान, ज्ञानाहून ध्यान विशेष. विशेष दर्जा दिला ध्यानाला ज्ञानवाऱ्याने. विशेष ज्ञानाहून ध्यान विशेष काय सांगितले, विशेष म्हणजे त्याला विशेष एक प्रकारचा उच्च प्रकारचा दर्जा दिला ध्यानाला ज्ञानोबराने. का आम्ही ध्यान करूनच आपल्याला तिथपर्यंत जाता येईल. वाचणं म्हणजे ज्ञान नाही, ऐकणं म्हणजे ज्ञान नाही,
त्या परमात्म तत्वाशी एकरूप कसं व्हायचं ही फक्त माहिती आपल्याला दिली. अभ्यासाहून घन पार्थमग ज्ञान, ज्ञानाहून ध्यान विशेष, मग कर्मफल त्यागू तो ध्यानाहून सांगू. का? कर्माच्या फलाचा आपल्याला त्याग करता आला पाहिजे. कर्माच्या फलाचा त्याग केला तरच आपल्याला ध्यान लागणार आहे. आणि कर्माचं फळ आपण आपल्याकडे घेतलं, आपल्या उरावर घेतलं तर आपल्याला ध्यानच लागणार नाही. आणि आपल्याकडनं काही वाईट कर्म झाले तर मग आपण कामातूनच गेलो, आपल्याला ध्यानच लागणार नाही. आपल्याकडनं वाईट कर्म झाले, विषयांचं चिंतन झालं तर भगवंत आपल्याला भेटणार नाही. म्हणून विषय तो त्यांचा झाला नारायण. इंद्रिये ज्या विषय भोगाकडे धावतात ते इंद्रियच आपल्याला रामरूप बनवायचं. मग कर्म फल त्यागू तो ध्यानावनी सांगू. काय सांगतात? कर्माच्या फळाचा त्याग करणं, कर्म करायचं. कर्म केलेच करावे, ध्यान धरलेच धरावे. कर्म करायचं पण ध्यान आपला परमात्म तत्वाशी पाहिजे. आपल्याला विवरलेच विवरावे, पुन्हा पुन्हा निरूपण, परत परत आपल्याला निरूपण ऐकायला मिळालं पाहिजे. कर्म केलेच करावे, ध्यान धरलेच धरावे आणि विवरलेच विवरावे, पुन्हा पुन्हा निरूपण, परत परत आपल्याला निरूपण ऐकायला मिळालं पाहिजे. कारण आपल्याला ऐकलेच ऐकावे, पुन्हा पुन्हा ऐकावे, या नाव निरूपण, परत परत आपण ऐकायला पाहिजे. का? आपल्याला त्या आत्मस्थितीशी, आत्मदेवाशी, आत्मचैतन्याशी आपल्याला एकरूप होता यायला पाहिजे. महत्वाचा मुद्दा काय? त्या चैतन्य तत्वाशी आपल्याला एकरूप होता यायला पाहिजे आणि हे निरूपण पाहिजे. बाकी जे काय चाललंय तो फापड पसार आहे. तो लोकांना भुलवायचं, सगळं भुलवा भिलूची काम आहेत लोकांना. खरा अभ्यास हाच आहे. अभ्यासाहून गहन पार्थमग ज्ञान, ज्ञानाहून ध्यान विशेष सांगितले. मग कर्मफल त्यागू तो ध्यानाहून सांगू. कर्माच्या फळाचा त्याग करणं ध्यानापेक्षा चांगलं. का? कारण आपल्याला ध्यानालाच आडवं येतं ते कर्माचं फल. मी असं केलं, मी तसं केलं, मी म्हणता माणूस काय करतो? अहंकार वाढतो माणसाचा आणि ते कर्म आपण आपल्या अंगावर घेतो. कर्माचं फळ आपल्याला त्रास देतो. कर्म करायचे पण फळ आपल्याला त्रास देतो. त्यागाहून भोगू शांती सुखाचा. जर आपण त्या कर्माच्या फळाचा त्याग केला तर आपल्याला शांती आपल्याला शोधत येईल. त्यागाहून भोगू शांती सुखाचा. शांती मिळेल आपल्याला. जर आपण कर्माच्या फळाचा त्याग केला नाही आणि तो आपल्याकडे घेतला मोठेपणा तर आपल्याला ध्यान लागणार नाही. त्यागाहून भोगू शांती सुखाचा. त्यागाहून भोगू म्हणजे त्या फळाचा आपण त्याग केला तर शांती आपल्याला भोगता येईल. शांतीचा अनुभव येईल. शांती हाच परमात्मा आहे. म्हणून नाथ महाराजांना काय म्हणतात? शांती ब्रह्म एकनाथ महाराज. आपण त्यांचाच भागवत लावलाय आणि आपल्याला तीच शांती मिळाली नाही तर भागवत वाचून फायदा आहे का आपल्याला? सांगा तुम्ही. तुमच्या आमच्या जीवनामध्ये जर शांतीच आली नाही तर नाथ महाराज म्हणतील माझं भागवत वाचून काय केलं तुम्ही? वाचूच नका सांगतील नाथ महाराज. शांती परते नाही तत्व. शांती हेच परब्रह्म. शांती हाच परमात्मा आहे. जव जव करी माझी भक्ती तव तव अविद्या निवृत्ती. जेणे माझ्या स्वरूपाची प्राप्ती. ते श्रुती वेदांती अतर्क. ते श्रुतींना 4 वेद 6 शास्त्रांना 18 पुराणांना जमलं नाही. जवळ जवळ करी माझी भक्ती. जसं जसं माझी भक्ती करणार तसं आपल्या अज्ञानाचा नाश होतो, अविद्येचा नाश होतो, संसाराचा आपोआप त्याग होतो. जेणे माझ्या स्वरूपाची प्राप्ती. आणि ती भक्ती करता करता आपल्या आत्मस्वरूपाची प्राप्ती आपल्याला होतो. आपल्याच आत्म्याची प्राप्ती आपल्याला होतो. श्रुती वेदांती आतर्क. बघा 4 वेद 6 शास्त्र 18 पुराणांना जे जमलं नाही ते तुम्हाला ध्यानाला बसून जमेल एका क्षणात. ज्ञानोबाला सांगतात नंतर ऐशी वाटा येण्याची पेने शुभटा. शांतीचा माझी वाटा ठाकीला जने. काय सांगितलंय बघा 12व्या अध्यायातली होय. ऐशी वाटा येण्याची पेने शुभटा. अशा वाटेने जर अर्जुना तू गेला. सुभटा म्हणजे अर्जुना. ऐशी वाटा येण्याची पेना सुभटा. शांतीचा माझी वाटा ठाकीला जने. शांतीची वाट तुम्हाला सापडेल. नवे नवी शांती तुम्हाला शोधत येईल.
शांती आपल्याला शोधत येईल. जसं जसं आपण भक्ती करू तसे तसे आपल्या अंतःकरणात शांती येते, आणि शांती हाच परमात्मा आहे. जेव्हा तदाकार होय मन, सर्व भावे आपण तन्निष्ठ. त्यामुळे त्याचे सर्व चित्त मरणकाळीही तिकडेच लागल्यामुळे तदाकार बनतो. काय सांगितलंय? अंतकाली अंतिमती तैशी प्राणिया जानगती. अंतकाली त्याचं मन जसं असेल, तो विषयामध्ये अडकला असेल, तर विषयामध्ये अडकल्यानंतर त्याला परत परत जन्ममरणाच्या फेऱ्यात काय होईल? तो अडकून जाईल. आणि ज्याचं मन अखंड, आता मी तुम्हाला सांगितलं बघा, किती व्यवस्थित सांगितलं. जसं आपल्या सच्चिदानंद सद्गुरू पांडुरंग देवकृपा श्रीपाद बाबा यांच्या कृपेने मी तुम्हाला सांगितलं. त्यांचा कृपेचा आशीर्वाद आहे, आणि त्या आशीर्वादातून मी बोललो. जयांतरी भगवंत अचल राहिला निवांत, तो स्वभावे जे बोलतो ते ब्रह्मनिरूपण. ब्रह्मनिरूपण कशाला म्हणतात? ज्याच्या अंतःकरणामध्ये भगवंत बसलेला आहे. जयांतरी भगवंताचा आत्मसाक्षात्कार झाला, भगवंताशी एकरूप झाला, तद्रूप झाला. जयांतरी भगवंत अचल राहिला निवांत, तो कधीच चढत नाही, निवांत शांत दांत एकांत राहतो. तो स्वभावे जे बोलत ते ब्रह्म, स्वभावताच जे बोलल ते ब्रह्म. स्वभावताच आपल्याकडनं आंतरिके धागे स्वभावताच बाहेर येते. स्वभावताच निरूपण बाहेर पडलं पाहिजे. कारण आपलं रोम रोम भजन करतो, भजनानंदामध्ये गेल्यानंतर हे निरूपण आपोआप चालू होतं. याच्यासाठी काही, आता आम्ही पहिल्यांदाच वाचतो बरं काय भागवत, पहिल्यांदा हातात घेतले आम्ही. जन्माला येऊन पहिल्यांदा हात लावले, वाचला पण नाही, पहिल्यांदाच आम्ही चाललो इथनं. असं माझं पूर्ण वाचून झाले नंतर तुम्हाला सांगतो असं नाही बरं का. म्हणून काय करा? अभ्यास करा. अभ्यासाशी काही सर्वता दुष्कर नाही, या लागी अभ्यासी मिळे. अर्जुना, अभ्यास करूनच मला भेटता येईल तुला. अभ्यासाशी काही सर्वता दुष्कर नाही. अभ्यास केल्या तर तुम्हाला काहीच कठीण नाही. या लागी माझ्या ठाई, म्हणून माझ्या ठिकाणी तुला यायचं असेल, मला भेटायचं असेल, तर अभ्यास करूनच भेट. ध्यानाला बसूनच आपल्याला हे सगळं होतं, अन्यथा कोणालाच काही भेटणार नाही. तेव्हा भोगक्षय जाण, मागल्या देहाचा अभिमान, सहजची विसरे मन, पुढील ध्यान एकाग्रता. त्यावेळेस प्रारब्ध भोगाचा क्षय होताच मन पहिल्या देहाचा अभिमान विसरतो. प्रारब्ध संपलं तुमचं, तेव्हा काय होतं? प्रारब्ध भोगाचा क्षय होताच प्रारब्ध जे काय आपण घेऊन आलोय ते संपूर्ण आपले निघून गेले. आपण त्या प्रारब्धाचा चिंतन, प्रारब्ध आपलं काय होतं? ते संपलं. आपलं जे काय आपण मागच्या जन्मातलं प्रारब्ध घेऊन आलोय ते सगळं संपलं. तर क्षय होताच मन देहाचा, पहिल्या देहाचा अभिमान विसरतो. जो पहिला देह आहे, पहिला देह आपण धारण करून आलोय, त्याचा अभिमान माणूस विसरून जातो आणि पुढे देहाची एकाग्रतेने ध्यान करते, आणि पुढील देहाचे एकाग्रतेने ध्यान करतो. म्हणजे एका देहातून दुसऱ्या देहामध्ये जाताना जे जसे जसे ज्याचे विचार असतील तसं तसं त्याला काय आहे, तसं तसं त्याला जन्म आहे. आणि म्हणून आपल्याला, आपण नेहमी उदाहरण देतो की नाही, की जडभरत राजा होता आणि त्याने काय केलं? त्याने हरणाचं ध्यान केलं आणि अंतकाली तो हरणाच्याच जन्माला गेला. माऊली सांगतात की नाही, तरी जितेने अवसरे आवडून जीवे गुरे, मरणाचे मेरे फार हो लागे, आणि मरणी जाय जे आठवे, तो तेची गती ते पावे. जन्माला आल्यापासून मरेपर्यंत आपण जर विषयांचं ध्यान केलं तर अंतकाली आपल्याला विशेष त्रास देणार आहे, आणि विशेष आपल्याला काय करणार आहे? जन्म मरणाच्या फेऱ्यामध्ये लटकंतीला आपण जाणार आहोत. आणि जर आपण सतत भगवंताचं चिंतन केलं तर अंतकाली आपल्याकडे भगवंताचं चिंतन असणार. मग आपल्याला जन्ममरणाचा फेरा चुकवता येतो. भगवंताशी आपण, भगवंतामध्ये आपण, त्या चैतन्य तत्वामध्ये आपण विलीन होणार आहोत. मग आता तुम्ही कुठला मार्ग स्वीकारायचा हे ज्याच्या त्याच्या हातात आहे. म्हणून मृगाचे निस्मरणे निमाला,
तो मृगची जन्म पावला. जो कृष्ण स्मरणे निमाला तो कृष्णची झाला देहांती. दुसऱ्याच अध्यायामध्ये नाथांनी सांगितलं याच्यामध्ये, ह्याच एकनाथी भागवतामध्ये, मृगचे नेस्मरणे निमाला तो मृगची जन्म पावला. जो कृष्ण स्मरणे निमाला तो कृष्णची झाला देहांती. म्हणजे मृगाच्या स्मरणामध्ये गेला तो. जड भरत राजाला बघा किती वर्ष, हजारो वर्ष राज्य केले त्याने, आणि त्यानं वैराग्य आलं आणि जंगलात गेला आणि झोपडी बाजून राहिला. एवढा मोठा राजा भरत राजा होता, जंगलामध्ये गेला झोपडी बाजून वैराग्य आल्यामुळे. एवढा राज्य केला आणि नंतर त्याला कंटाळा आला आणि त्याला सुटण्याची वेळ आली आणि एका हरणीच्या पाडसाने त्याला अडकवलं. तुम्हाला गोष्ट माहितीच आहे. पूर्ण वैराग्य आलं होतं त्याला. आणि म्हणून आपण सावध असलं पाहिजे. एवढा मोठा राजा होता, संपूर्ण तपश्चर्या पूर्ण झाली आणि देव भेटेल असा 5 पावलावर देव भेटेल एवढा जवळ गेला आणि मध्येच हरणाचं पाडस त्याच्या कुठे आलं. हरणाचं पाडसाचं त्याला मोह झाला. म्हणजे बघा मोह माणसाला कुठे नेतो बघा. थोडासाच मोह झाला हो, आणि त्या थोड्याशा मोहाच्या काळामध्ये ताबडतोब तो हरणाच्या जन्माला गेला. मृगचे स्मरणे निमाला तो मृगचे जन्म पावला. बघा, ज्याने हरणाचं ध्यान केलं, मृगाचं ध्यान केलं, तो मृगाच्या जन्माला गेला. तो कृष्ण स्मरणे निमाला तो कृष्णाची झाला देहांती. ज्याने अखंड कृष्णाचं ध्यान केलं तो कृष्णाच्याच कुठे गेला, कृष्णाच्याच पदाला गेला. म्हणजे त्या कृष्णाच्याच आत्मतत्वाला गेला, आत्मस्वरूपाला गेला. म्हणून अंतिमती तैशी प्राणी जाण गती, या लागी कृष्णचित्ती अखंड असावा. अंतकाले आपली जशी मती असेल विषयांची तर आपण विषयामध्ये जाणार. आणि या लागी कृष्णचित्ती अखंड असावा, म्हणून कृष्णाचं अखंड चिंतन करा, असं नाथबाबांनी आपल्याला इथं सांगितलेलं आहे. आणि तुम्ही आम्ही पण विषयांचं ध्यान कमी करा, संसाराच्या गोष्टी कमी करा, मालिका बघायचं कमी करा, संत संग करा, आत्मचर्चा करा, ध्यानाला बसा, एकत्र या, ध्यान करा प्रत्येकाने. घरात बसून तुम्हाला हे ज्ञान मिळणार नाही बरं का. हे ज्ञान तसं कठीण आहे. अंतकाळ आहे कठीण कठीण प्राण्या भजरे गोविंद गोविंद. आपल्याला गोविंदाचं भजन नाही जमणार. म्हणून आत्मचर्चा करा. माझी आत्मचर्चा विशद उदंड गाते तेथे तिष्ठ तुम्ही नारदा. नारदाने प्रश्न केला, जेव्हा राहतो कुठे, भगवंत म्हणतो माझी आत्मचर्चा जिथं चालते ना, एकत्र जमा, आत्मचर्चा करा. आत्मचर्चेचा विषय आहे, कारण आपल्याला आपल्याच आत्म्याचं ज्ञान नाही, जगातलं सगळं ज्ञान आहे. ज्या शक्तीवर आपण सगळं जगाचं ज्ञान आपण मिळवतो, ती शक्तीच, त्या शक्तीचीच ओळख ना आपल्याला. ती शक्ती आहे तरी काय, आपल्याला चालवणारी जी आत्मशक्ती आहे तिचीच आपल्याला ओळख नाही. म्हणून आपल्याला अनेक प्रकारच्या रोगांनी पछाडलेलं आहे. तीच शक्ती आपल्यावर फिरलेली आहे. मला सांगा, तुम्ही आता बघा, बरेचसे लोक वयस्कर असतील, कोणी आई असेल, कोणी वडील असेल. आपलाच मुलगा जर आपल्याशी व्यवस्थित वागला नाही तर आई त्याला चांगला बोलते का हो? आपलाच मुलगा बापाबरोबर व्यवस्थित वागला नाही, बापाच्या विरोधात गेला, बाप सांगतो असं करू नको तरी पण वागला, तर बापाचं प्रेम राहतो का त्याच्यावर? द्वैतातली गोष्ट आहे, आपल्या प्रपंचातली गोष्ट आहे. मग ज्या भगवंताने आपल्याला फुटाचं 6 फूट केलं आणि आपण त्याची सत्ता विसरलोय, त्याच्या सत्तेवर आपण जगतो आणि त्यालाच आपण विसरलो. आणि त्याचंच भजन नाही, आपण सगळे देव मानल्यात 33 कोटी, त्यांचं आपण काय करतो, पूजा करतो. आपण जी शक्ती आपल्याला, जो भगवंत पुरवतो निर्गुण निराकार, त्या निर्गुण निराकारची आपल्याला ओळख नाही. म्हणून जाणी जे परमात्मा निर्गुण तयासीच म्हणीचे ज्ञान, त्या वेगळे अज्ञान सर्व काही, समर्थ रामदासाने लिहून ठेवले. बघा कसं लिहिलं आहे, जाणीचे परमात्मा निर्गुण, निर्गुणाची उपासना करा. सगुणाची उपासना करण्यासाठी आपल्याला गुरुची गरज आहे का, मला सांगा? आहेत ना, मंदिर भरपूर आहेत, जा मूर्त्यांची पूजा करा, तीर्थाला जा, आंघोळ करा. सगुणाची भक्ती करण्यासाठी
मला नाही वाटत गुरुची गरज आहे. फक्त खिशामध्ये पैसा पाहिजे चांगला, कुठे पण चाललं माणूस. पण निर्गुणाची भक्ती करण्यासाठी मग गुरुला शरण जावं लागेल. म्हणून जाणी जे परमात्मा निर्गुणा तयासीच म्हणजे ज्ञान, त्यालाच ज्ञान म्हणतात. निर्गुण परमात्मा आहे काय ना, तो आपल्या आतमध्ये आहे. आपण गुणांवर जगतो, पण तो निर्गुण आहे. आणि आपण ज्या वेळेला आपल्याकडे कुठलेच गुण नसतील तेव्हा आपण स्वयंभू परमात्माच आहोत. जाणी जे परमात्मा निर्गुणा तयासीच म्हणजे त्यालाच ज्ञान म्हणतात. त्या वेगळ्या अज्ञान सर्व, त्याच्या व्यतिरिक्त जे काय आहे जगामध्ये ते अज्ञान सांगतात. बरं, हे समर्थ रामदासांनी लिहिले, आम्ही बोलत नाही बरं का. आणि म्हणून पहिल्याच मनाच्या श्लोकामध्ये लिहिलाय, गणाधीश ईश सर्व गुणांचा मुळारंभ आरंभ तो निर्गुणाचा. आणि तिकडे कोणाचंच लक्ष नाही निर्गुणाकडे. आपली वेळ संपलेली आहे, 2-4 मिनिटं जास्त घेतली, त्याबद्दल बरंच काय बोलता येईल आपल्याला. पुंडलिकावर दे हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय. माऊली ज्ञानेश जगद्गुरु तुकाराम महाराज शांतीब्रह्म एकनाथ महाराज. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. सच्चिदानंद सद्गुरु श्रीपाद बाबा महाराज की जय. सच्चिदानंद सद्गुरु पांडुरंग देवेकर बाबा महाराज की जय. सब संतान की जय.